मग त्याच्यामुळं घर उद्ध्वस्त होण्याचे परिणाम हे आहेत. म्हणजे पहा, एखादा व्यक्ती जर नालायक असेल तर त्याची मुलं पण नालायक निघतात. एखादा व्यक्ती जर बेवडा असेल तर त्यांची मुलं पण बेवडे निघतात. याला कारण असं नाही की ते त्याला म्हणतो की दारू पे म्हणतो. पोराला बाप कधी दारू पे म्हणत नाही, पोराला कधी नालायकपणा शिकवत नाही. परंतु जे गोष्टी करत असते ना, त्याच्या शरीरामधून निघणारा ओढ जो आहे तो मुलावरती प्रभाव करत असते. त्याचा मुलावरती नाही, पूर्ण घरावरती त्याचा प्रभाव करते. ते शरीराच्या माध्यमातून, शरीरातून जे घाम निघतो, श्वास घेतो आपण, त्याला आनापानसती म्हणतात. श्वास चांगला घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. त्या कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून कोशिका तयार झालेली असते आपल्या शरीरामध्ये. कोशिका म्हणजे एक जीवाणू आहे. ते जीवाणू आपल्या कुटुंबामध्ये जातात आणि तेच जीवाणू, ते कोशिका दुसऱ्याच्या शरीरामध्ये मोठ्या मोठ्या होतात आणि तशाच पद्धतीने त्याचं वर्तणूक तयार होते. त्याच्यामुळे बरबाद होत असते सगळ्यात महत्वाचं. कारण बुद्ध काय म्हणतात की माणसाचा मेंदू हा एक उपजाऊ शेती आहे. त्याच्यामध्ये जे पेराल ती उगवले जाते. तुम्ही जर शेतामध्ये एखाद्या एरंड्याच्या बिया पेरल्या तर त्याला काही तुम्ही सफरचंद येण्याची आशा करणार नाही. त्याला एरंड्याच्या बियाला एरंडीच येणार, म्हणजे येड म्हणतात त्याला झाडाला. तसंच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सफरचंदाच्या बिया लावलेल्या असेल तर निश्चितच तुम्हाला काही एरंडा येणार नाही, तर सफरचंदच येईल. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये जे पेराल तीच उगवल्या जाते असं म्हणतात बुद्ध, आणि तीच परिणाम तुमच्या घरामध्ये होते. जर तुम्ही त्रिशरण पंचेतीत शिकवत असाल, बुद्धिमत्ता शिकवत असाल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकवत असाल घरामध्ये, म्हणजे तुम्ही घेत असाल तर तुमचे मुलं पण तेच घेत असते. कारण त्याचा ओढा त्यांच्यावरून तयार झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट, या कुनीती, कपटनीती किंवा कुकर्म याला म्हणजे मोह, इच्छा, आकांक्षा ह्या जर तयार होत असेल ना, तर काय माहिती का, याच्यापासून झालेला जो आजार असतो म्हणजे मोह मायाच्या माध्यमातून, तर हे कुठं होतं की म्हणजे मनोविकार, मानसिक समस्या आणि मानवी आजाराचे मूळ हे आपल्या माइंडमध्ये असतात. हे आपल्या माइंडमध्ये असतात, बुद्ध म्हणतात. त्याच्यामुळं आणि काय होतं, कोणाला जर चांगले इंटिमेशन देत असेल आपण तर त्याचा प्रभाव हा अंतर्मनापर्यंत पोहोचते. तिथून त्या स्वायत्त मध्य संस्थेपर्यंत जाते. आणि ज्यावेळेस त्या स्वायत्त मध्य संस्थेपर्यंत जाते तर अंतर्मनाला दिलेल्या सूचना, त्याचा प्रभाव, त्याच्या आदेशानुसार ज्यावेळेस 86 अब्ज मांसपेशीपर्यंत पोहोचल्या जातात तर निश्चितच माणसाचा, बुद्ध जसे म्हणतात ना की जे विचार केला हेच पेरले जाते. तसं मग त्या शरीरामधून तसे आजार तयार झालेले असते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, ह्युमन सायकोलॉजी असं सांगतंय की जर आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये जर आजाराबद्दल शंका निर्माण केलेली असेल तर मेंदू त्याचे लक्षणं शरीरामध्ये तयार करते. आणि जर त्या मेंदूने ठरवलं की असलेला आजार नष्ट करायचा तो करू शकतो. जर नसलेला आजार उद्भवाचा तर तो मेंदू करू शकतो, आपण काहीच करू शकत नाही. कारण मेंदू जो आहे, मेंदूमधून तयार झालेला आहे तो मन, आणि मन हे काही शरीरामध्ये कोणतंही पार्ट नाही आहे, तो मेकॅनिझम आहे. हा, ते आहे मेकॅनिझम. म्हणजे तुम्ही चालना निर्माण केलेल्या ते चेतन, ज्याला चैतसिक आणि अचैतसिक असं म्हणताय. चेतना ज्याला म्हणतो आपण, चेतना जागृत असली की माणूस सत्य शोधते, आणि चैतसिक जागृत असलं की त्या चैतसिकला आपल्याला कळतच नसतं की नेमकं काय होतं म्हणून, कोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, कोणत्या नाही करायला पाहिजे. आणि याला म्हणतात सिलोजेशन. मग बुद्ध म्हणतात सिलोजेशन वापरायला पाहिजे प्रत्येकाने. तर्कबुद्धीचा निर्माण जिथं होतो त्याला सिलोजेशन असे म्हणतात. म्हणून चेतना जागृत असायला पाहिजे. उदाहरणार्थ, चेतनेचं उदाहरण सांगतो की मी पोल्ट्रीवरती येणार असं मी तुम्हाला सांगितलं आणि 10चा टाईम देणार, आणि 10चा टाईम देण्याच्या नंतर मी टायमावरती आलो किंवा नाही आलो, पण तुम्ही आले 11 वाजता, तुम्ही 11 वाजता मला बघितलं तिथं. पण मग तुम्ही काय म्हणता, जाऊ तुम्ही तुम्हाला 11 वाजता सांगितलं, 10 वाजता सांगितलं होतं येणार आहे म्हणून, मग तुम्ही 11 वाजता कशी काय आले? म्हणजे काय माहिती का, तर्कबुद्धी नाही लावत की नेमकं हे 10 वाजताच आले का 11 वाजता आले. हालात की तुम्ही 11 वाजता आले म्हणून तुम्हाला असं वाटलं की हे 11 वाजता आले. जर 10 वाजता आले असते तर यांनी मला फोन केला असता. हा तुमच्यामध्ये कन्फ्युजन असतं.